हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आपण आज बनवणार एकदम स्वीट अशी गोड अशी डिश. तर खूप छान लागते ही. त्याच्यासाठी गूळ शेंगदाणे लागणार आहेत आपल्याला. कढईमध्ये मी थोडंसं पाणी ठेवलंय. त्याच्यामध्ये आपण आता हा कापून घेतलेला गूळ टाकूया. तुम्हाला माहीत पडलंच असेल मी काय बनवणार आहे ते. गुळाचा चांगला पाक होऊ द्यायचा. गुळ ह्याच्यामध्ये विरघळल. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडासा आधी आपण इथे शेंगदाणे बारीक करून घेऊया. गूळ तोपर्यंत आपला पाण्यात विरघळेल आणि त्याची एक चांगली चाचणी तयार होईल. थोडंसं तूप ॲड करूया आपण याच्यामध्ये. एक अर्धा चमचा ॲड केला तरीही चालेल. असं चांगलं ह्याचा एक पाक होऊ द्यायचा. साईडला आपण बारीक कूट करून घेऊ. जास्त बारीकही करायचं नाही शेंगदाणे. पाक असा चांगला फेसाळला. थोडंसं याला गरगर गरगर हलवून घ्यायचं. असे चांगले याच्यात बुडबुडे आले की आपण यामध्ये आता याला तरी शिजायला, गूळ वितळायला आणि याचे बुडबुडे येण्यासाठी 8 ते 10 मिनिट लागतात. त्यानंतर आपण ह्यामध्ये आता ॲड करू शेंगदाणे. त्याआधी थोडासा खायचा सोडा आपण या पाकामध्ये ॲड करणार आहोत. त्यानंतर लगेच आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे. तर इथे मी शेंगदाण्याचे लाडू करत आहे, पण थोडं वेगळ्या पद्धतीने. हे लाडू खायला खूप छान लागतात. आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे ॲड करून घेतलेत आणि चांगला याचा असा गोळा तयार झालाय. तो आपण थोडासा थंड होऊ द्यायचा आणि याचे गोळे करून घेऊ. आपण लाडू वळून घेऊ. मी ते छोटे छोटेच लाडू वळलेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वळू शकता, लहान मोठे मीडियम. ते इथं बघा फ्रेंड्स, मी एक लाडू तुम्हाला बनवून दाखवते. खाऊन घ्या. सबस्क्राईब प्लीज.